तर आज आपण करणार आहे फ्राय शेवग्याच्या शेंगा। तर मंडळी आता काय करायचं, शेवग्याच्या शेंगा धुवून चिरून घ्यायच्या। मग गॅसवर आपण पातेल्यात पाणी ठेवून शेंगा उकळून घ्यायच्या। आता पाण्यात मीठ टाकून घ्यायचं, हळद टाकून घ्यायची। पाणी उकळलं की त्यात शेवग्याच्या शेंगा टाकून घ्यायच्या। आता शेवग्याच्या शेंगा अशा उकळून घेतल्यानंतर त्याला लावायला आपण एक आता मसाला तयार करायचा आहे। त्यासाठी आपण आलं, लसूण आणि कोथिंबीर घ्यायची आहे। ते आपण चेचून घ्यायचे। चेचल्यानंतर असा मसाला तयार करून घ्यायचा आहे। आता एका ताटामध्ये मीठ, हिंग, हळद, गरम मसाला, लाल तिखट आणि मगाशी वाटलेला मसाला घ्यायचा। आता ते सगळं एकत्र करून मिक्स करून घ्यायचं। त्यात थोडं पाणी घालून घ्यायचं, परत मिक्स करून घ्यायचं। आता त्यामध्ये उकडलेल्या शेंगा टाकून घ्यायच्या। शेंगांना मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा। आता एका प्लेटमध्ये रवा, थोडंसं तांदळाचं पीठ मिक्स करून घ्यायचं। आता गॅसवर तवा ठेवून त्यात थोडंसं तेल घालून घ्यायचं। आता रव्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घोळवून ते आता तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या। अशा प्रकारे सगळ्या शेंगा मस्तपैकी फ्राय करून घ्यायच्या। हे अशा शेंगा मस्त फ्राय करून घ्यायच्या। आता शेंगा फ्राय करून झालेल्या आहेत। मस्तपैकी गरम गरम भात, त्यावर वरण आणि मस्तपैकी फ्राय केलेल्या शेंगा। तर मग कसा आहे मेनू? मस्त आहे ना? तुम्ही पण करून बघा शेवग्याच्या फ्राय शेंगा। कसा आहे? लय भारी।